अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि विधान भवनाच्या लॉबीमध्येच दोन आमदार तेही शिवसेनेचे एकमेकांना भिडलेले आहेत, बाचाबाची झालेली आहे। त्यापैकी एक आहेत महेंद्र थोरवे आणि दुसरे मंत्री दादा भुसे ज्यांच्याशी तुमची बाचाबाची झाली। आता या संदर्भातल्या बातम्या येत आहेत, बरेचसे दावे प्रतिदावे पण केले जात आहेत, सत्य काय आहे? दादा भुसेंना मी एक काम संदर्भात 2 महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा करत होतो। त्या कामासंदर्भात आदरणीय राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पण त्यांना फोन करून सांगितलेलं होतं की हे काम तुम्ही करून घ्या म्हणून। परंतु कालच्या बोर्ड मीटिंगमध्ये दादा भुसेंनी माझ्या मतदारसंघातील असणारी MSRDCची दुसरी जी 2 लोकांची कामं होती त्या लोकांच्या कामांना प्राधान्य त्या ठिकाणी दिले आणि माझं काम त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी त्यांनी केलं गेलं नाही आणि म्हणून आम्ही त्यांना त्या गोष्टीचा जाब विचारला की दादा हे काम बोर्ड मीटिंगला का घेतलं गेलं नाही। तर त्यांनी थोडंसं जोरात आवाजात ते माझ्याशी बोलले की तुम्ही अशा पद्धतीने मला प्रश्न विचारू शकत नाही। अरे मी आमदार आहे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे, मी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार तर प्रश्न विचारणार कोणाला? माझे मुख्यमंत्री अतिशय सक्षमपणे काम करत असताना मी त्यांना सांगितल्यानंतर एका क्षणाचा विलंब न लावता मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना फोन करून सांगितलं की दादा हे काम तुम्ही बोर्ड मीटिंगला घ्या म्हणून तशी थोरवेंनी सांगितलेलं आहे तुम्हाला ते। पण तरीसुद्धा जाणीवपूर्वक ते काम घेतलं गेलं नाही आणि म्हणून आमच्या थोडीशी बाचाबाची त्या ठिकाणी झाली। असं कोणतं काम आहे की ज्या कामाला हे मंत्री तुम्हालाच नाही म्हणतात, तुमचा पक्ष एक आहे, तुम्ही एकत्र उठाव केलात? नाही, तर ते जाणीवपूर्वक त्यांनी ते काम का केलं नाही ते मला त्या गोष्टीच्या माहिती नाही, त्यांच्या मनात काय चाललेलं असतं ते। परंतु दादा भुसे निगेटिव्ह थिंकिंगने ते विचार करत असतात प्रत्येक आमदारांच्या बाबतीत, असं त्यांनी वागू नये असं मला वाटतं। इतर मतदारसंघातली कामं होतात पण महेंद्र थोरवे सांगतात त्या मतदारसंघातली कामं होत नाही। नाही असं नाही आहे। माझ्या मतदारसंघात सर्वात जास्त निधी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे, त्यामुळे सर्वात चांगलं काम माझ्या मतदारसंघात झालेलं आहे। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री 7 जानेवारीला कर्जतमध्ये आलेले होते, तेव्हा त्यांनी तिथे झालेली विकास कामांचं स्वतः लोकार्पण त्या ठिकाणी केलेलं आहे। परंतु हे एक जे काम होतं ते दादा भुसेंकडे सांगितलेलं पहिलंच काम त्या ठिकाणी होतं। मागचे त्यांच्या खात्याकडे दुसरं त्यांच्याकडे खातं होतं, त्या खात्याचं एक काम सांगितलं तेही त्यांनी तेव्हा केलेलं नाही आणि आता ह्या खात्याचं काम त्यांच्या खातं असतानासुद्धा जे काम मी त्यांना सांगितलेलं होतं ते काम त्यांनी त्या ठिकाणी केलं गेलेलं नाही, म्हणून आमच्या थोडंसं त्या ठिकाणी तुतुमैमे झाली। बरं, दादा भुसे असे का वागले असतील याबद्दल तुम्ही काही विचार केला का आता? कारण आम्ही पाहतोय की तुम्ही सुद्धा तुमचा देखील चेहरा पडलेला आहे आणि याने तुमचं देखील मन खिन्न झालंय का या घटनेनंतर? कसं आहे की आपण एक शिवसैनिक आहोत आणि अशा पद्धतीने आपण एवढं रात्रंदिवस मेहनत करत असताना मतदारसंघातील एखादं काम असेल जेव्हा आपला मंत्री करत नाही त्या गोष्टीचं जास्त दुःख होतं की आपण संघर्ष केला सगळे एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी आणि मग आपलाच मंत्री काम करत नाही। हे जर भारतीय जनता पार्टी किंवा आपल्याकडे अलायन्समध्ये असणारी आमची राष्ट्रवादी यांच्या मंत्र्यांकडनं झालं असतं तर आम्ही शांतपणे बसलो असतो, चला कदाचित जाऊ द्या त्यांना नसल करायचं। परंतु ज्यावेळेस आपलाच मंत्री आपलं काम करत नाही त्या गोष्टीचं जास्त दुःख होतं। या घटनेनंतर दादा भुसेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांना घडला प्रसंग सांगितलाय, तुम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे काही प्रसंग घातलेला आहे का? नाही, साहेबांना भेटून मी सांगणार आहे सगळं ते की अशा अशा पद्धतीने आपण सांगून सुद्धा ते काम त्या ठिकाणी केलं गेलेलं नाही आहे। पण दादा भुसेंचा ॲरोगन्स तुम्हाला याचा त्रास झाला? हो नक्कीच ना, मी एक आमदार आहे, मी फर्स्ट टर्मचा आमदार आहे, मी दादांना नेहमी त्यांना रिस्पेक्ट देत असतो, दादा म्हणून त्यांना बोलत असतो आणि आम्ही तर ते मंत्री आहेत, सिनियर आहेत मला सगळ्या गोष्टीत। परंतु ते जसं माझ्याशी आज ज्या पद्धतीने वागले ते कुठल्या टेन्शनमध्ये होते मला माहीत नाही, परंतु ते एकदम उद्धटपणे माझ्याशी बोलले, त्यामुळे मला त्या गोष्टीचा राग। त्यांची पण असेच वागतात? वागत असतील त्यांना असं तुम्हाला तुमची काय इच्छा आहे? मुख्यमंत्र्यांनी काय समज द्यावी असं वाटतं तुम्हाला? देतील आमचे साहेब, फार मला माहिती आहे शिंदे साहेबांचा स्वभाव, शिंदे साहेब सगळ्यांना सामावून घेत असतात पण चुकीचं खपून घेत नाहीत साहेब। पण या सगळ्या भांडणानंतर आता विरोधी पक्ष जो आहे तो आक्रमक झाला आहे, त्यांच्या हाती आयता खोलीत सापडलं म्हणा, कारण ते म्हणतात की बंद करो गुंडागिरी बंद करो, हे लोकशाहीचं मंदिर आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं 2 आमदार भिडणं हे कधीही खपून घेतलं जाणार नाही। माफीनामा द्यावा आणि त्यासोबतच माफी मागावी आणि सत्य काय ते जनतेला सांगावं असं सुद्धा म्हणतात। नाही, असं काय त्यात माफी मागण्याचा विषय नाही, जे आहे ते सत्य मी मांडलेलं आहे आपल्या समोर, त्या ठिकाणी जे दुःख आहे ते सुद्धा व्यक्त केलेलं आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर महेंद्र थोरवे यांनी आपली बाजू या ठिकाणी मांडलेली आहे, त्यासोबतच त्यांनी म्हटलंय की मी माझं दुःख व्यक्त केलेलं आहे। बऱ्याचदा सांगूनही दादा भुसे हे ऐकत नाही आहेत, काम करत नाही आहेत, एक त्यांचा उद्धट स्वभाव जो आहे त्याला सगळ्यांना सामोरं जावं लागतं आहे आणि याबाबत मुख्यमंत्र्यांकडे ते तक्रार करणार असंही म्हणतायत। तर विधान भवनाच्या आवारातच 2 आमदार एकमेकांना भिडलेत, ही बातमी आता मोठी होते आणि त्यासोबतच याची चर्चा झडू लागली आहे, विरोधक देखील आक्रमक झाले। कॅमेरा पर्सन
गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.